कृषी उत्पन्न बाजार समिती पुसद यांच्या संचालकपदी आहे आणि मागील 1 वर्षापासून बाजार समितीमध्ये काहीही सुधारणा झालेली नाही आहे। आणि आता पण आपण पाहलत असेल की 15 ते 20 दिवसापासून आमचे कर्मचारी जे आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सगळे उपोषणाला बसले आहे, कारण त्यांचा पगार 7 महिन्यापासून झाला नव्हता आणि पुन्हा आणखी ते वेगवेगळ्या बाजार समिती वेगवेगळ्या समस्याला तोंड देत आहे। आणि याला कारण म्हणजे बाजार समितीचं उत्पन्न भरपूर असून सुद्धा उत्पन्न इकडं कागदोपत्री काही न दाखवता किंवा बँकेमध्ये जमा न होता कुठल्याही व्यापाऱ्याकडून रोख स्वरूपात सेस जमा करत होते आणि वास्तविक पाहता चेकनी सेस जमा करावा लागतो, परंतु रोख स्वरूपात सेस जमा झाल्यानंतर तो सेस कुठे जातो हे आम्हाला माहित होत नव्हतं। आम्ही जेव्हा प्रत्येक मीटिंगमध्ये आम्ही म्हणत होतो की याचं काही तुम्ही स्पष्टीकरण द्या, तुम्ही जो जमा खर्च आम्हाला दाखवता, पण मागील 1 वर्षापासून आणि आता या 4-5 महिन्यापासून तर आम्हाला कुठलं रेकॉर्ड दाखवलं नाही किंवा कुठलेही अकाउंट बुक किंवा पावती बुक कुठलंही न दाखवता जमा खर्च आमच्याकडनं मंजूर करून घेत होते। तर आम्हाला हे मान्य नव्हतं आणि याच्यासाठी आम्ही आज सभापती पदासाठी आम्ही फक्त बाजार समितीचं हित आणि शेतकऱ्याच्या हितासाठी आज बाजार समितीचे सभापतीची जी निवड होती त्याच्यामध्ये आम्ही फॉर्म भरला होता आणि आम्हाला वाटलं की बाजार समितीसाठी काहीतरी करावं आणि शेतकऱ्यासाठी पण काहीतरी करावं या उद्देशानं आम्ही सभापती पदाचा आज फॉर्म भरला होता। परंतु त्यामध्ये आम्हाला एकूण 17 मतदान झाले, 17 मध्ये आम्हाला 8 मतदान पडले आणि त्यांना म्हणजे दुसऱ्या टीमला 9 मतदान पडले आणि त्यामुळे आम्हाला बाजार समितीमध्ये इथे राहून काम करण्याची बिलकुल इच्छा नाही आहे। कारण आम्ही प्रत्येक म्हणजे महिन्याला मीटिंग झाली, त्या मीटिंगवर नुसतं जमा खर्च नुसतं सह्या करण्यासाठी आम्ही इथे राहणार नाहीये, आमचा विश्वास नाहीये आणि आम्हाला कुठल्याही याच्यामध्ये अडकायचं नाहीये। म्हणून आज आम्ही इथे AR ऑफिसला येऊन एकूण 9 जण संचालक आज राजीनामा देत आहे। मतदानाच्या वेळेस 9 सदस्य तुमच्या सोबत नव्हते का? होते। आता राजीनामा देताना 9 आहेत, त्याचे पक्षाचे आहेत, इथे सगळ्यांच पक्षाचे संचालक आहे याच्यामध्ये। त्यामुळे आता राजीनामा आपण परत घेणार नाही, बिलकुल समजा तसंच वरचा जर काही कोणाचा आता दबाव आला काय आला तर राजीनामे परत घेणार का? नाही। किती मोठा जमाना झाला साहेब, कोणता आमदार खासदार कोणी आला का मनोहर नायकांनी स्वतः म्हणलं की तुम्ही राजीनामा मागे घ्या, आम्ही राजीनामा मागे घेणार नाही। नमस्कार भाऊ, माझं नाव मनोहर वसराम राठोड, मुक्काम पोस्ट ब्राह्मणगाव शामपूर। या मार्केट कमिटीमध्ये आपण निवडून आलोत फक्त एकाच हितासाठी, शेतकऱ्याचं भलं व्हावं आणि शेस पूर्ण मार्केटला जमा व्हावं आणि कर्मचाऱ्याची पगार वेळोवेळी आणि सगळी सुविधा सगळ्याला भेटावं, या हितासाठी आम्ही या मार्केट कमिटीमध्ये संचालक म्हणून निवडून आलोत। या आमच्या मनोहरराव नाईकामुळे, परंतु काही याच्यात पक्षपात करून याच्यात आम्हाला 9 जणाला वेगळं ठेवून काही लोकांनी दबाव टाकून वेगळेच काम करायला लागले होते। त्याच्याने आमचे सभापती होते पहिले अमोल भाऊ फुके, याच्यावर काहीतरी एक दबाव आणून याला पदाचा राजीनामा द्यायला लावला। ही फार मोठी एक दुःखाची गोष्ट आहे, कारण याचे आजोबा या 10-20 खेड्याला घेऊन चालत होते पहिले। आम्हाला बी वाटलं, आजही बी चालू आहे, ते चालवतात, 2-3 भाऊ चांगले आहेत, हे चालवतात, हे खंत घेऊन आम्ही त्याच्यासोबत होतो आणि ते राजीनामा दिल्याच्या नंतर 2-3 महिन्याच्या नंतर ही निवड लागली। निवड लागल्याच्या नंतर आज छायाबाई देशमुख ते उभ्या होत्या, त्याच्यात आमच्या 9 उमेदवाराला की आपण राहून याच्यात आपल्याला काही फायदा नाही किंवा जनतेचा आपल्याकडून विकास काही होणार नाही, हे काहीतरी दुसरे बाकीचे घोळ घालतील आणि आपल्यावर कोणत्याही केसेस लादून देतील, त्याच्यामुळे आम्ही सगळे आज हे राजीनामा देत आहोत।